बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण ही बातमी शेअर बाजारासंदर्भातली आहे। शेअर मार्केटमध्ये धन बघायला मिळते। शेअर बाजारामध्ये तेजीच्या स्पीडने उसळी पाहायला मिळते। सेन्सेक्स मध्ये 1500 अंकांची वाढ झाली आहे आणि निफ्टी मध्ये 450 पेक्षा जास्त अंकांची उसळी बघायला मिळते। आणि आता शेअर बाजारानंतर बातमी सोन्याच्या दरांसंदर्भातली। मात्र सोन्याचे दर वाढणार आहेत। सोनं वर्षाखेरीस 1,30,000चा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे। विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने हा अंदाज सुद्धा व्यक्त केलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाली आहे। कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे। अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोन्याची मागणी ही सध्या वाढली असल्याचं बघायला मिळतंय। मध्यवर्ती बँकांकडून देखील सोन्याची मागणी सध्या वाढते आहे आणि त्यामुळे किमतीत सुद्धा वाढ होते आहे। आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं कळतंय। त्यामुळे 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची देखील शक्यता आहे। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये किती पगार जमा झालाय याची तपासणी केली जाणार आहे। नेमका हा घोटाळा काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोतच। बदमाशी करणारा, लूटमार करणारा हा संस्था चालक जो शिक्षणाचा धंदा करतो आणि त्याला मदत करतात शिक्षण विभागाचे अधिकारी, ते मात्र सेंट्रल जेलमध्ये गेल्याचं नाही ऐकलं। आणि म्हणून या सगळ्यांना त्यांची जागा सेंट्रल जेलमधली दाखवण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे। आपण पाहूयात या संदर्भातली अपडेट आता ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमका हा घोटाळा काय सांगतोय? शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग आणि वेतन पथक कार्यालयांची साखळी होती। सेटानं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तरी तीनही विभागांमधील अधिकारी सहमतीने निर्णय घेत होते। सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी सुद्धा दिली जायची। माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून 30 ते 40 लाख रुपये वसूल करण्यात आले। नियुक्ती आधीच रोख स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा घेतली जात होती अशी देखील माहिती सध्या तरी प्राप्त होते। दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे। कागदपत्र तयार करण्यासंदर्भातील ही क्लिप आहे। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ऐकूयात। निलेश भाऊ बोल। काल फोन केला होता तुला, काल की परवा? बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी, 2 दिवस बाहेर होतो मी। काय करायचं काय आता आपल्याला? आपल्याला काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी। केलं ते कारण तो तिथून मी विचारलं तर नाही म्हणे, काही आलंच तर नाही म्हणे इकडे। कोण? नाही पाठवा तर राहिलं ना, तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा फाईल तुझ्याकडे आहे का? चांगलं आहे ते। हा फाईल तुझ्याकडे आहे। मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला। नाही, जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते। बरं ठीक आहे, म्हणजे येऊन जा ना नागपूरला आता 2 दिवस तिथं गोष्ट। मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो। हा मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड। मी काय म्हटलं, थोडासा तू येऊन गेला असता, मी देतो ना, काही टेन्शन नाही ना। नाही मी बाहेर आल्यावर म्हटलं आल्यावर। अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो। हो पण आता माझ्या काही आल्या ना सध्या आपलं बजेट म्हणून, तर मग आल्यावर तो त्याला ऍडजस्ट कर ना। बरं पाहतो मी दिवसभरात। अर्जंट आहे म्हणून हा त्याला द्यायचं आहे, तर तुला मी त्याचा स्कॅनर पाठव। हा पाठव, स्कॅनर पाठवतो, ठीक आहे। तर आपण बघितलं या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय होतं। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघायच्या। सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स। मुंबईमध्ये भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे। मुंबईमधील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक झाली, त्यामुळे आशिष शेलार यांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता सध्या लागली आहे।
फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं रोहित पवार यांनी टीका केली. तर आधी शिंदेंच्या खात्यामध्ये घुसखोरी तर आता अजित पवार यांचा नंबर असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि लेखक अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे IAS महिलेसोबतचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी अनिल थत्ते यांच्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन केला. आरोप होत असल्यानं बदनामी होते आणि त्यामुळे आता न्यायालयामध्ये कायदेशीर लढा देणार असं गिरीश महाजन म्हणाले. खडसे आणि महाजन यांच्या भांडणामध्ये माझं काही देणं घेणं नाही असं अनिल थत्ते म्हणाले. एकनाथ खडसे यांनी माझा व्हिडिओ नीट बघावा असं देखील थत्तेंनी सांगितलं. मुंबईमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झाला. आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा निघाला. मुंबईच्या काही भागामध्ये पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठा होतोय याचा निषेध यावेळेस करण्यात आला. आणि यानंतर पुढे तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या. राज्यात तब्बल 29 लाख तरुण बेरोजगार आहे. खुद्द सरकारनं देखील ही आकडेवारी जाहीर केली. सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहे. राज्यामध्ये कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातात. शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावरती बंदी घालण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येत आहे असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. मोबाईलमधील कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळतील. सरकारनं केलेल्या छाननीमध्ये 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळतो. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कपात केली जाईल. राज्य शासनानं कृषी विभागांचा आणि कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक केला. या नियमाची आजपासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यवतमाळ जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत आणि अजूनही निम्मे अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये यंदा मोठा बदल झाला. यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलं. कांदा खरेदीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न दिसतोय. पुढील बातम्या हवामानासंदर्भातल्या. तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलेलं आहे. राज्यात सोमवारी सोलापूरमध्ये सर्वात जास्त 42.2 अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलं. 7 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आणि त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. सोलापूरकरांच्या अंगाची लाही होते. राज्यात पुढील 2 दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. यामध्ये परभणीमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. मराठवाड्यामध्ये तापमानातील चढउतार सुरू आहे. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे. सायंकाळनंतर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण निर्मिती होतीये. मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे आता उन्हाची काहिली वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला. त्यातच दमट आणि उष्णतेमध्ये वाढ होणार असल्यानं उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे. शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. पुण्यात पुढील 6 दिवस तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअस डिग्रीने वाढणार आहे. पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका उकाडा सहन करावा लागेल. आणि यानंतर काही महत्त्वाच्या अपडेट्स मुंबई संदर्भातल्या. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक गारीगार आता होणार आहे. बुधवारपासून 80 AC लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरती वाढीव 14 AC लोकल सुरू करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे 16 एप्रिल नंतर AC लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून 80 होईल असा देखील अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल वडोदरामध्ये उभारण्यात आला. DLCCIL रेल्वे मार्गावरती हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलाय. बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गामध्ये नियोजित 28 स्टील पूल उभे केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडला आणि या रस्त्याच्या कामामध्ये भरपूर अडचणी आल्या. मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्रभादेवी पुलाचं पाडकाम आता लांबणीवरती गेलेलं आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. मात्र हा पूल बांधण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना हरकती आल्या. त्यामुळे आता 4 ते 5 दिवसांनंतर याबाबत निर्णय देखील घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे बीडमधून. ही बातमी बीडमधून आहे. केज तालुक्यातील मस्साजोग आणि विडा या ठिकाणी आता पवनचक्कीचं काम करणाऱ्या आवादा कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लागणार आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता या संदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणात 10 आरोपी निष्पन्न करून 4 स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. विडा शिवारात आवादा कंपनीच्या जो विंड टर्बाईन होती त्याच्यातून 14 आरोपींनी केबल चोरी केली होती, कॉपर वायर केबल. आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे बांधून ठेवला होता, त्यांच्यावर मारहाणसुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती. चोरी करून पूर्ण साखळी, पूर्ण चेन कुठे कुठे जाते त्याच्या बाबतीत आम्ही डिटेल तपास करणार आहे. आणि आणखीन काय त्यामध्ये आरोपी निष्पन्न होईल ते पण सुद्धा मोकामध्ये ॲड आम्ही करणार आहे. आणि यानंतरच्या बातम्या मुंबई आणि ठाणे संदर्भातल्या. मंडाळे ते चेंबूर मार्गिकेवरती उद्यापासून मेट्रोची चाचणी होणार आहे. पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असेल तर डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्ण मार्गिका सुरू होईल. यावरती एकूण 19 स्थानकं असणार आहेत. वाशीमध्ये हळदी समारंभामध्ये फुटक्या पाहुण्यानं जेवणावर ताव मारत दागिने लंपास केलेले. सुमारे 14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईल फोन पाहुण्यानं चोरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत मंथन मांडे या 9 वर्षीय चिमुरड्यानं पोहण्याचा रेकॉर्ड केला. त्यानं अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटरचं अंतर पोहत पार केलं. भर उन्हामध्ये आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत मंथनने हे अंतर 6 तासांमध्ये पार केलेलं आहे. डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातून उल्हासनगर गावामध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्यानं जखमी केलंय. रुग्णालयामध्ये जखमी तरुणावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी मांडा टिटवाळा पोलिसांना आता माहिती देण्यात आलेली आहे. पुढे काही महत्त्वाच्या अपडेट्स पुण्यासंदर्भातल्या. शिवशाही बस आता लालपरी बनणार आहे तर महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाहीचं रूपांतर साध्या एसटी बसमध्ये होणार आहे. येत्या 28 तारखेच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल. या निर्णयामुळे फक्त अंतर्गत रचनेमध्ये बदल होईल पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फटका बसला. टोमॅटोचा लाल चिखल होऊन उभी पिकं उद्ध्वस्त झाली आणि या नुकसानीची पाहणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. कोथरूड या ठिकाणच्या 30 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये तब्बल 39,77,000 रुपये गमावले. क्रिकेटर्स आणि बड्या उद्योजकांचे डीपफेक व्हिडिओ तयार करत जास्त पैशांचा आमिष या तरुणाला दाखवण्यात आला आणि त्यानंतर या तरुणाला एव्हिक्टर गेम खेळण्यासही भाग पाडण्यात आलं. पुण्यातील धानोरी या भागामध्ये असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाईस्ट सारखी घटना घडली आहे. हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारी आता इमारतीमध्ये घरांची रेकी करताना दिसत आहेत. आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्र घेऊन तोंडावरती मुखवटे घेऊन आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटलेल्या आहेत. धायरी भागातील रिद्धी-सिद्धी पॅराडाईज रोजवूड या सोसायटीमध्ये पार्किंगच्या जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. आणि यानंतरच्या अपडेट पश्चिम महाराष्ट्र संदर्भातल्या. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला. कुत्र्यानं हल्ला करत गुरुजींच्या पायाला चावा घेतला. शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडेंवर उपचार सुद्धा करण्यात आलेले आहेत. सांगलीमध्ये रात्री पंढरपूर महामार्गावरील कुचीफाटा या ठिकाणी मागून येणाऱ्या ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली. यामध्ये 3 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर 8 महिला आणि चालक जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळाहून ट्रक चालकानं पळ काढला. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ज्योतिबा यात्रेतून राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं सुमारे 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. 12 आगारांमधून जादा एसटी गाड्यांची सोय उपलब्ध केली होती आणि पहाटेपासून गाड्यांची डोंगरावर ये जा होती. दिवसभरात सुमारे 830 फेऱ्या झालेल्या आहेत. आणि यानंतर थेट जाऊयात मराठवाड्यात. तुळजाई चरणी सर्वात जास्त 70 कोटींचं दान आता सध्या अर्पण करण्यात आलंय. 17 किलो सोनं, 256 किलो चांदीचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय यामध्ये रोख रक्कम देखील आदींचा समावेश आहे. मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या, गुप्त दानपेटीमध्ये देखील भाविक दान करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. देगलूरमध्ये तलवार काढून मारण्याची धमकी एका गावगुंडानं दिली आहे. दुकानासमोरची गाडी काढण्यावरती वाद झालाय. तलवार पाहून परिसरामध्ये काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. हिंगोलीमध्ये एका भामट्यानं 65 वर्षीय वृद्ध महिलेला रोजगार हमी योजना विभागातून कामगारांची पेटी आणि भांडी देतो असं म्हणत लुटलेलं होतं आणि या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर आरोपीला काही तासात बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून पोलिसांनी महिलेची सोन्या चांदीचे दागिने, चोरलेले दागिने देखील जप्त केलेले आहेत.
जालन्यात पर्समधून महिलेचे दागिने चोरणाऱ्या दोघांना आता मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलं असल्याचं देखील बघायला मिळत आहे। या आरोपीकडून पोलिसांनी 1,40,000चा मुद्देमाल देखील जप्त केला। जालना तालुक्यातील एका हॉटेलमधून आता महिलेचे दागिने आणि पर्स उगा चोरट्यांनी पळवली। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होतीये। भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आपल्या घरात साठवून ठेवलेले, मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले। सध्या सोयाबीनला 4,300 ते 4,500 प्रति क्विंटलचा भाव आहे। या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडला असल्याचं दिसतंय। पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ते देखील अपघातासंदर्भातली। खामगाव नांदुरा महामार्गावरती एक भीषण अपघात झालाय। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 10 ते 12 जण जखमी आहे। आमसरी फाट्यावरची ही घटना आहे। मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला असल्याचं बघायला मिळत आहे। बुलढाण्यानंतर थेट सांगलीमध्ये जातोय। सांगलीमध्ये देखील मिरज पंढरपूर कोचई फाट्याजवळ अपघात झालाय। ट्रक टेम्पोचा हा भीषण अपघात आहे। 3 महिलांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 8 जण मात्र जखमी झाले। मृत महिला मिरज तालुक्यातील मेहशाळ या गावातील असल्याची माहिती मिळते आहे। तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी झाले। ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात हा सांगलीजवळ झालेला आहे। पुढे घेऊयात बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। त्यात पाहूया उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। जळगावमध्ये शहरात काही तरुणांमध्ये भांडण झालं आणि ते जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले। रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले। त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला असल्याचं बघायला मिळालं। रुग्णालयातील या राड्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। येवला तालुक्यामध्ये 10 गावांना टँकरने पाणी वाटप सुरू आहे। विहिरींनी तळ गाठलाय। पाणी टंचाईच्या झळा बसताय। प्रशासनाच्या सर्व्हेनंतर अखेर येवल्यातील 10 वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। जळगावमध्ये अवकाळी गारपिटीच्या तडाख्यामध्ये 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालं। चोपडा, यावलला देखील याचा फटका बसला असल्याचं बघायला मिळत आहे। अकोल्यातील वाशिम बायपास चौकामध्ये रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये वाद झालाय। मिरवणुकीतील घोषणेवरून 2 गटांमध्ये वाद झाला। या वादानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला। या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचं देखील बघायला मिळालं। संग्रामपूर तालुक्यामध्ये भारत शासन राजपत्राद्वारे जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा करून नवे आदेश पारित करण्यात आलेले। या कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या। प्रकरणी जुने सर्व दाखले रद्द करण्यात आलेले आहेत। आणि यानंतर बातम्या IPL संदर्भातल्या। चेन्नईने सलग 5 पराभवानंतर विजय अखेर मिळवला। लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट्सने चेन्नईने पराभूत केलेले आहे। धोनीने लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। धोनीने पहिल्या डावामध्ये आयुष बदोनीची जलद स्टंपिंग केली आहे। त्यानंतर त्यानं ऋषभ पंतचा अप्रतिम झेल पकडलाय। त्यामुळे आता धोनीनं या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या नावावर इतिहास सुद्धा आता लिहिला गेलेला आहे। चेन्नईने सलग 5 पराभवांनंतर विजय साकारला, पण या विजयानंतर धोनीचे वादग्रस्त वक्तव्य चांगले व्हायरल झाले। मला पुरस्कार न देता नूर अहमदला द्यायला हवा असं धोनी म्हणाला। त्यामुळे या गोष्टीमुळे आता वाद होऊ शकतो, कारण एखादा खेळाडू सामन्याच्या पुरस्कारावर आक्षेप कसा घेऊ शकतो असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। कालच्या सामन्यात धोनीने पंचांचा निर्णय बदलला। 4थ्या षटकात जेव्हा चेन्नईचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज अपील करून थकला, तेव्हा पंच त्याला दाद देत नव्हते। तेव्हा धोनीने पुढाकार घेतला। धोनीने यावेळेस DRS घेतला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला। त्यामुळे धोनीने आता या सामन्यामध्ये पंचांचा निर्णय देखील बदलला असल्याचं बघायला मिळतंय। आणि आता पुढची बातमी लक्ष देऊन बघा, कारण राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली आणि असं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याचा साठा आटतोय। सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये, त्यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक असल्याचं बघायला मिळतंय। सध्याच्या साठ्यावरती पुढील 2 महिन्यांहून अधिक काळ काढायचं आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरा हे आवाहन जलसंपदा विभाग करताना दिसतंय। राज्यातील विभागनिहाय जलसाठा आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। अमरावतीमध्ये 50%, कोकणामध्ये सुद्धा 50% पाणीसाठा सध्या शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये 43% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। नागपूर विभागात 41% पाणीसाठा शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। पुण्यात सर्वात कमी 36% पाणीसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय।